चला तर आज आपण मस्त असा घरातल्या साहित्यापासून बनणारा स्पॉन्जी केक, तोही गव्हाच्या पिठापासून बनवलेला आणि गुळापासून। तर चला आपण साहित्य बघूया। त्यासाठी इथं मी अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे, गव्हाचं पीठ 1 वाटी घेतलेलं आहे चाळून, आणि 1 इनोची पुडी आहे, रवा 3 चमचे आहे मोठा, तेल, दही आणि हे ड्रायफ्रूट्स आहेत, बारीक चॉप करून घेतलेले आहेत। पण चॉप करायला चाकूने अशा प्रकारे बारीक नाही होत, तर मी हे मिशोवरतून ना असं ड्रायफ्रूट कटर मागवलेलं आहे, ते मला 87 रुपयाला भेटले। जर खरंच खूप उपयोगी आहे, तुम्ही पण मागवू शकता। तर चला आता बघूया आपण। तर गुळ घेतलेला आहे एका पातेल्यामध्ये, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि गुळ आपला जोपर्यंत वितळतोय तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया। ती म्हणजे ज्या आपण पातेल्यामध्ये किंवा टीनमध्ये आपण केक बेक करणार आहोत त्याला आपण तूप लावून घ्यायचं, सर्व असं पूर्ण साईडनी छान कोटिंग करायचं तुपाचं, म्हणजे केक सुटला जातो नंतर। तर आता एका पातेल्यामध्ये गव्हाचं पीठ, जे आपले जिन्नस आहेत ना बाकीचे, ते सगळे मिक्स करून घ्यायचे। रवा, दही, तेल हे सर्व मिक्स करून घ्यायचं। आणि आता आपलं ह्याच्यामध्ये उकळे आलेले आहे गुळाला, म्हणजे गुळ मेल्ट झालेला आहे। तर आता थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये ॲड करायचं त्या पिठामध्ये आणि मिक्स करायचं। बॅटर हे जास्ती सैल नाही ठेवायचं, थोडंसं घट्टच ठेवायचं, म्हणजे केक असा स्पंजी होतो। तर बघा मस्त असं झालेलं आहे पीठ। तर 10 मिनटं रवा फुगण्यासाठी आपण ठेवून द्यायचं। तर बघा 10 मिनटानंतर मस्त असं फुगलेलं आहे पीठ। तर आता आपण याच्यामध्ये इनो टाकून घ्यायचं, इनो, आणि त्याच्यावरती थोडंसं दूध ॲड करायचं आणि हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं। तर आता इनो टाकल्यानंतर एक मस्त असं त्याचं स्पॉन्जी बॅटर तयार झालेलं आहे। तर बघू शकता किती मस्त असं झालं आहे। तर आता आपण याला गार्निशिंगसाठी काही ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत, म्हणजे टाकायचे ड्रायफ्रूट्स, आणि टूटी फ्रुटी, जी मी घरी बनवलेली आहे टूटी फ्रुटी, आणि आपण ते कितीही दिवस स्टोअर करू शकतो। तर मी आपल्या चॅनलवरती याची रेसिपी अपलोड केलेली आहे, तर तुम्ही नक्की बघा। आणि आता आपण आपलं बॅटर तयार झालेलं आहे, तर ते आपण ज्या पातेल्याला आपण तूप लावून घेतले त्याच्यामध्ये काढून घ्यायचं, थोडंसं टॅप करायचं आणि कढईमध्ये प्रीहीट होण्यासाठी ठेवून द्यायचं। आता अशा पद्धतीने झाकून ठेवायचं। तर बघा एक 45 मिनटं लागले साधारण। तर मस्त असा थंड झालेला आहे एकदम, आणि चिटकत पण नाही आहे। तर बघा आता मी काढून दाखवते, किती मस्त असा स्पॉन्जी केक, आणि एकदम असा मस्त निघलेला आहे, चिकटला वगैरे कुठंसुद्धा नाही। तूप वगैरे व्यवस्थित लावलं पातेल्याला की मग असा मस्त सुटतो केक। तर बघा किती सुंदर असा दिसतोय। तर चला, असं तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला भेटूया अशाच पुन्हा नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंतसाठी